नमस्कार मित्रांनो, मी अरविंद आणि तुम्ही बघता बोला की भाव. आजच्या आपण बोला की भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बिझनेस आयडिया. आज आपण एकूण 14 बिझनेस आयडियाबद्दल आपण माहिती सांगणार आहोत. प्रत्येक युवकांना वाटते की माझं स्वतःचं बिझनेस राहावं, मी सुद्धा काहीतरी करावं. तर यासाठी सगळ्यात पहिले आपण सुरू करूया. प्रत्येकांना नोकरी लागणं हे शक्य नाही, परंतु प्रत्येकाने प्रयत्न न करणं हे पण होणार नाही. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावं. आणि जीवनामध्ये आले तर प्रत्येक म्हणतात की अनेक लोक आत्महत्या करतात. अनेक मुलं नाही का, मला जमलं नाही, मी नोकरी लागलो नाही, माझ्या बरोबरचे लागले. परंतु आत्महत्या न करता अनेक व्यवसाय आहे ज्यावर आपण काम करू शकतो. आणि अनेक अशी उदाहरणं आहेत जे आपल्याला मार्ग मिळतात. बघा, फक्त मार्ग शोधणारं पाहिजे. जर आपण मार्ग जर शोधलं तर नक्कीच आपण यशस्वी होत असतो. आणि प्रत्येक मार्गामध्ये आपल्याला कार्य करण्यासाठी एक नवीन संधी दिली जाते, एक नवीन संधी मिळते. फक्त आपल्याला शोधायचं आहे. तर आज तसेच अनेक विद्यार्थी अनेक शिक्षण घेऊन घरी बसतात, परंतु घरी न बसता आज बघा बिझनेस आयडिया आपण घेऊन आलो आहोत. एकूण 14 बिझनेस आयडिया. सगळ्यात पहिले, जर तुम्हाला आवड असेल कॉफी शॉपमध्ये तर कॉफी शॉप खोला. कारण की आज आपण बघतो कॉफी शॉप खोलून अनेक विद्यार्थी नाही का, अनेक कॉफी शॉप खोलून नाही का पैसे कमवत आहेत. आज प्रत्येक कॉफी शॉपवर तुम्ही जावा, प्रत्येकच जातात 10 रुपये चाय, 20 रुपये चाय असं आपण बघतो. गुळाचं चाय, साखरेचं चाय, वेगवेगळे चायचे प्रकार आहेत. कॉफी, अनेक प्रकारची चाय आहे. आणि अशा बनवून कॉफी शॉप खोलून अनेक विद्यार्थी आपलं भविष्यामध्ये थोडंफार पैसे जमवून घेतात आणि त्यांचं करिअर त्यांनी बनवून घेतात. तर यासाठी आपण सगळ्यात पहिले कॉफी शॉप सुद्धा आपण खोलू शकतो. त्यानंतर आपल्याला जर कॉफी शॉप जमत नसेल तर आपण यामध्ये आपण बेकरी सुद्धा खोलू शकतो. बेकरीचा सुद्धा आपण एक प्रकारचं बघितलं तर बेकरीमध्ये एकदम अतिउत्तम व्यवसाय बेकरीचं सुद्धा आहे. जसं कॉफी शॉपचं आहे, दिवसाचे 100 लोक 10 रुपये जरी धरले तर 100 लोकांचे किती झाले हे तुम्ही गणित लावा. कारण का आज बघा, एक कप आपल्याला 10 रुपयाला जातो. कॉफीचं जर आपण बिझनेस करतो म्हटलं तर एक कप 10 रुपये, तर 100 कपचे किती झाले हे तुम्ही हिसाब लावा. 10 कपचे झाले 100 रुपये, तर 100 कपचे किती झाले हे तुम्ही हिसाब लावा, 1000 रुपये. तर असेच दिवसातून 100 कप गेले तर तुमचे रोजी सुद्धा निघतात. त्याचप्रमाणे आपण बेकरीचं बघूया. बेकरी ही प्रत्येक तालुक्या लेवलवर, गाव लेवलवर सगळ्यातच असते. जसं बेकरीमध्ये अनेक साहित्य, जसे चॉकलेट असेल, फ्रुट्स असेल, अनेक प्रकारचं आपल्याला नाही का, दूध पॅकेट असेल, दही पॅकेट असेल, मुलांना चिप्स वगैरे असेल, आपण वेगवेगळं पार्लेजी असो, अनेक प्रकारचं बेकरीमध्ये आपण पाहायला मिळतो. बिस्लरी बॉटल, थम्सअप, कोको कोला, स्प्राईट असे अनेक असतात. हे बेकरीमध्ये आपण हा व्यवसाय सुद्धा आपण सुरू करून कमवू शकतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये सुद्धा महिन्याचं 15 ते 20,000 या 30,000 पर्यंत आपण कमवू शकतो. त्यानंतर फास्ट फ्रूट हे पण व्यवसाय ज्या विद्यार्थ्यांना, ज्यांना, ज्या मित्रांना जमतं हे पण व्यवसाय तुम्ही करू शकता. प्रत्येक वेळेस असंच नाही की नोकरीच लागणं हे शक्य असते. प्रत्येकांनाच नोकरी लागणं हे पण नसते. परंतु प्रत्येकाजवळ एक नवीन संधी उभा राहून येते. तर आपण फास्ट फूड हा बिझनेस सुद्धा आपण करू शकतो. नंबर 4 वर आहे गिफ्ट शॉप. एखादी समजा आपल्याला गिफ्ट शॉप, जसं कोणतं कार्यक्रम असेल, लग्नाचं असो, कोणतं वाढदिवस असो, या कुणाचं वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात. त्या कार्यक्रमसाठी प्रत्येकाने नाही का गिफ्ट नेतात. कुणाचं घराचं वास्तू असो, काही असो, प्रत्येक नाही का वेगवेगळे गिफ्ट नाही का नेतात. तर यासाठी आपण नाही का गिफ्ट शॉप सुद्धा आपण खोलून नाही का चांगलं पैसे आपण कमवू शकतो. गिफ्ट शॉप. त्यानंतर आपण बघा इंटेरियन्स डिझायनर. आता बघा, आपल्याला जर एखादी डिझाईन येत असेल, चांगल्यात चांगली आपण डिझाईन बद्दल बी आपल्याला ज्या प्रकारे डिझाईन जमतात, जो आपण डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन मध्ये बी खूप काही वेगवेगळे पद्धत आहेत. त्या आपल्याला कोणत्या पद्धतीचं जमतात डिझाईन बनवायला. त्या अनेक मिस्त्री घराचं बनवतात, अनेक नाही का चांगल्या पडद्याचं बनवतात, अनेक वेगवेगळ्या क्षेत्राचे डिझायनर असतात. तर त्याच पद्धतीने तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा डिझायनिंग, जर तुम्ही इंजिनिअरिंग केले आणि तुम्हाला प्रायव्हेटमध्ये, तर आज डिझाईन बनवण्यासाठी सुद्धा नाही का तुम्हाला पैसे मिळतात. कोणाची बिल्डिंगचे असो, ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये डिझायनरचं आवश्यकता असते. तर हा सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर मेकअप आर्टिस्ट. बघा, अनेक मुलांना वाटतंय की मी चित्रपटचा हिरो बनलं पाहिजे. अनेकांना वाटतंय की नाही, मी सुद्धा हिरोनी सोबत नाचलं पाहिजे, गालं पाहिजे. परंतु ते शक्य नाही. कारण का ज्यांना शक्य आहे तो करू शकतो. परंतु आपण बघा मेकअप आर्टिस्ट, कारण मेकअप आर्टिस्ट जर बनलं तर सगळ्याचं मेकअप आपल्याला करण्यासाठी, सगळ्या हिरो हिरोनी जवळ आपल्याला बसण्यासाठी, बोलण्यासाठी ते सगळं आपल्याला जमू शकतो.
तर मेकअप आर्टिस्ट बना, जेणेकरून प्रत्येकाचं मेकअप करा. तसंच मेकअप केल्याने याच्यामध्ये बी तुम्ही नाही का, हा एक उद्योग, हा बिझनेसच आहे, हा व्यवसायच आहे. याच्यामधून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. त्यानंतर बघा ऑनलाईन कोर्सेस. आता ऑनलाईन कोर्सेस ही सांगण्याची वेगळी पद्धत नाही, कारण ऑनलाईन कोर्सेसबद्दल सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण ऑनलाईन कोर्सेस आपण जसं MSCIT असो, 30-40 असो, या कोणतेही आपले सरकार केंद्र असो, CSC सेंटर असो, असे ऑनलाईन सेंटर खोलून आणि इतरांना नाही का या सेंटरबद्दल आपण कोर्सेस त्यांना सर्व्हिस देऊन सुद्धा आपण चांगले पैसे जमवू शकतो. तर मित्रहो, हे 7 बिझनेसबद्दल 7 आयडिया मी दिलो. आता बघूया आपण ग्राफिक डिझायनर. आपण एक चांगल्या प्रकारे उत्तम ग्राफिक डिझायनर बनून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय आपण करू शकता आणि चांगल्या प्रकारे आपण पैसे कमवू शकता. आता फोटोग्राफी. प्रत्येकांना वाटतंय की मी कॅमेरा मस्त शूट करतो, लग्नाचं असो, चित्रपटाचं असो, अल्बम असो. अनेकांना वाटतं नाही मी प्रत्येक स्टाईलमध्ये आपण फोटो काढत असतो. तर प्रत्येकांना वाटतं नाही मी बनलं पाहिजे आणि मी नाही का माझ्याकडे लोक आले पाहिजे, म्हणून आपण फोटोग्राफर, एक फोटो स्टुडिओ खोलून सुद्धा आपण एक फोटोग्राफर म्हणून आपण कार्य करू शकतो. हा व्यवसाय पण अति उत्तम आहे. ज्यांना जमते, प्रत्येकांना वेगवेगळे. अनेकांना वाटतं की नाही मी डान्सर आहे. आता बघूया डान्स स्टुडिओबद्दल. अनेकांना वाटतं मी डान्स करतो आणि माझ्या डान्सनं अनेक लोक बघतात, अनेक मी प्रभावशाली लोक माझ्या डान्सला बघतात. तर मी काय केलं पाहिजे, मी एक डान्सर बनलं पाहिजे आणि आपलं डान्स स्टुडिओ खोललं पाहिजे आणि अनेक मुलांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. कारण डान्सचं किडा आहे प्रत्येक वयाच्या बघा 5 वर्षापासून तर वयाच्या 65 ते 70 नाही 80 वर्षापर्यंतच्या सगळ्यांनाच नाही का नाचायची आवड असते. तर हे डान्स स्टुडिओ खोलून बी तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे मिळवू शकता आणि प्रत्येकांना प्रशिक्षण देऊ शकता. आता बघा फ्रीलान्सर. आता याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही, हे सगळ्यांनाच फ्रीलान्सर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यानंतर बघा आपण ब्लॉगर. ब्लॉगरचा अर्थ असं होतंय की एखादी तुम्हाला जर कोणतं काम वगैरे करायचं असेल ब्लॉगरचं, समजा आपण ब्लॉगर म्हणून यूट्यूबवर बी काम करू शकतो. या ब्लॉगर म्हणून नाही का जसा मोठमोठे किल्ले असतात आणि एक ब्लॉगर म्हणून नाही का इतर लोक पाहण्यासाठी येतात, त्या लोकांना सुद्धा आपण नाही का पूर्ण परिसर दाखवू शकतो आणि त्यांना सांगू शकतो. जर आपण अनुभव घेऊन किंवा नाही, हा किल्ला समजा एखादी शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, तर हा किल्ला शिवाजी महाराजांचा आहे आणि नवीन जर विदेशी लोक आले, पर्यटक आले, तिथं आपण दाखवू शकतो एक ब्लॉगर बनून की नाही हा असा आहे, या विषय आहे, हे सगळं माहिती आपण त्यांना दिलं तर त्यांनी आपल्याला थोडंफार पैसे देतात. जेणेकरून आपल्याला त्याच्याकडून आपण एक ब्लॉगर बनून त्यांना माहिती दिलं. तसंच आपण नाही का ब्लॉगर बनून आपण व्हिडिओही बनवू शकतो, आपण गावचं परिसर दाखवू शकतो, आपण जंगलाचं परिसर दाखवू शकतो, आपण अनेक लोकांमध्ये जाऊन प्रत्येक आपण वेगवेगळी माहिती देऊ शकतो, दाखवू शकतो. त्याला ब्लॉगर म्हणतात. त्यानंतर आपण यूट्यूबर. आता बघा यूट्यूबवर जर तुम्हाला काम करायचं असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळू शकतात. परंतु यूट्यूबवर तुम्हाला सतत प्रयत्न करत राहावा लागतो. कारण यूट्यूबवर अनेक लोक नाही का अनेक वेळेस फेल होत असतात आणि सक्सेसफुल मिळवण्यासाठी खूप मेहनत लागतो, परिश्रम लागतो. कारण यूट्यूबवर कमसे कम तुम्हाला 4 ते 5 वर्ष तुम्हाला सुरुवातीला द्यावं लागते. त्यानंतरच तुम्ही बनले तर ठीक आहे, नाहीतर नाही. परंतु तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही हा प्रयत्न करू शकता. आता बघूया आपण डिजिटल मार्केटिंग. आता डिजिटल मार्केटिंगमध्ये अनेक लोक उतरतात. अनेक लोक डिजिटल मार्केटिंगमध्ये ऑनलाईनवर नाही का काम करतात. ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन Amazon बघतो आपण, मिशो बघतो. त्यानंतर नाही का आपण अनेक असे ॲप्स आहेत ज्यावर आपण ऑनलाईन ऑर्डर करतो. डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपण एखादी मार्केटमध्ये आपल्याला जर कार्य करायचं असेल तर आपलं प्रोडक्ट लॉन्च या अनेकाचं दुसऱ्यांचं लॉन्च या दुसऱ्याबद्दल कार्य करायचं असेल तर डिजिटल मार्केटिंगमधून आपण खरेदी करू शकतो, विक्री करू शकतो. हा व्यवसाय सुद्धा तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं हे 14 कार्य म्हणजे बिझनेस आयडिया. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या पुढे घेऊन येतो. परंतु आत्महत्याच हा शेवटचा पर्याय नाही, तर हे सुद्धा पर्याय अनेक आहे. यामध्ये जर तुम्हाला पर्याय दिसत नसेल तुमचा, तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणतं पर्याय हवा आहे. त्या लगेच मी नंतर हे तुमच्यासाठी सुद्धा एक नवीन याच्या व्यतिरिक्त अनेक बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य करेन. तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.